जय गुरु. जय गुरु. ठीक. दिसतोय सगळ्यांना? स्क्रीन दिसतोय? जय गुरु हो सर. सर. दिसतोय. हा. ठीक आहे. तर आपण, मला वाटतं हे वाक्य आपण बघत होतो. अं, इत्थं च विषम इव ममन्त्याः कैकेय्या वचनं श्रुत्वा नृपः मूर्छाम् अगच्छत्. बरोबर. हम्म. सोपं वाक्य. इत्थमच, असं असं, आणि असं, अं, विषासारखं, वमंत्याह ओकलेल्या कैकेयीचे वचन ऐकून राजा मूर्छेला गेला. मूर्छाम अगच्छत म्हणजे बेशुद्ध झाला. द्वितीय मूर्छाम अगच्छत. बरोबर. पुढचं. एषः वृत्तान्तः पुर्यां सत्वरं प्रस्थितः सर्वे कैकयीम अगर्हन्. तर पुर्या म्हणजे पुरी या शब्दाचं, हा, नद्याम तसं पुर्याम, नदी या शब्दासारखं पुरी. पुरी म्हणजे नगरी, तर त्याचं पुर्याम झालं. हा, म्हणजे नगरीत, सप्तमी एकवचन. सत्वरम लगेच. प्रसृत. प्रसृत काय? हे काय सांगा, प्रसृत काय आहे? धातू साधित. धातू साधित. बरोबर. प्रसूत, प्रसृत हे सगळे धातू साधित आहे. प्रसूत म्हणजे प्रसूत झाली. प्रसूती किंवा प्रसूत. आणि प्रसृता म्हणजे पसरली असं. पसरणं हा मराठीतला जो शब्द आहे, हा प्रसरू याच्यापासूनच आलेला आहे. पसरलं असं. सर्वे, सर्वच अनेक वचन. कैकयीम द्वितीया अगर्हन. मराठीत आपल्याला एक शब्द आहे पहा, गर्हणीय. गर्हणीय म्हणजे काय सांगा मराठीत अर्थ त्याचा? तुमच्या मराठीत वाचनात आला असेल ना, गर्हणीय असं. गऱ्हाणी म्हणजे ऍक्सेप्टन्स टाईप आहे ना ऍक्च्युअली मराठीत. नाही नाही, अजिबात नाही. गर्हणीय नाही. म्हणजे तिरस्करणीय किंवा निंदनीय, या अर्थाने आपण गर्हणीय या अर्थाने वापरतो. गर्ह म्हणजे निंदा करणे. हम्म. गर्ह. तर अगर्हन, अगर्हन म्हणजे बहुवचन आहे. जसं अगर्हत हे एकवचन, प्रथम पुरुष एकवचन. अगर्हन हे प्रथम पुरुष बहुवचन. अगर्हन म्हणजे निंदा केली. हम्म. अनिंदत, अनिंदन सारखं अगर्हन. अर्थ एक्झॅक्टली सेम आहे, अनिंदन. पण अगर्हन किंवा गर्ह धातू निंदेपेक्षाही जास्त तीव्र आहे. म्हणजे निर्भत्सना किंवा घृणा किंवा असा त्याला हे आहे जरा. ते म्हणते अगर्हन. हं. तर गर्भ धातूचं हे अगर्हन झालं. समजलं? पुढे जाऊया. नगरवासिनो वासिनः राजपुरुषाः संबंधिनः मित्राणि च, हे सगळे बहुवचन आहेत. दुःखिता. आता हे दुःखिता अभवन, पण मूळ शब्द काय आहे हा? दुःखिता. हा विसर्ग आल्यामुळे ते दुःखिता झालं. तर दुःखिता हा काय आहे हे सांगा. धातू सा- बरोबर, धातुसाधित. धातू साधित स्त्रीलिंगी. मूळ गता सारखं. धा- पण धातू साधित बहुवचन. मूळ धातू साधित आहे दुःखिता, पण हे सगळे बहुवचन असल्यामुळे हे दुःखिताहा असं झालं. जसं रामहा तसं रामाहा, तसं दुःखितहा तसं दुःखिताहा अभवन. पण दुःखिताहा अभवनचा परत विसर्गाच्या समोर जेव्हा स्वर येतो अ, तेव्हा तो स्वराचा लोप, विसर्गाचा लोप होतो. म्हणून दुःखिता अभवन. दुःखिता हे स्त्रीलिंगी नाहीये. हम्म. ओके म्हणजे ओके. आपल्याला वाटेल की हे दुःखित आहे स्त्रीलिंगी एकवचनी धातू साधित आहे का? नाही. हे दुःखितहा पण बहुवचनात गेल्यामुळे दुःखिताहा असं झालं. आणि त्याचं परत विसर्गाचा लोप झाला. बाकी सोपं आहे याच्यात.
रामचंद्रः तु न किमपि दुःखं मेने सः तु पितुः आदेशानुष्ठाने तत्परः अभवत्. रामचंद्र तू म्हणजे पण रामचंद्र किमपी काहीही काही सुद्धा दुःख न मेने म्हणजे रामचंद्राने मात्र काही त्यात काही दुःख मानलं नाही. तो तर तो तर पित्याच्या पितु ही कुठली विभक्ती आहे? पितृ या शब्दाची षष्ठी. षष्ठी. पितु षष्ठी एकवचन. षष्ठी पितु म्हणजे पित्याच्या अनुष्ठानात हा समास आहे. आदेशस्य अनुष्ठाने असं आदेशस्य अनुष्ठान हा शब्द झाला. आदेशस्य अनुष्ठान म्हणजे आज्ञापालन. आदेश म्हणजे आज्ञा, अनुष्ठान म्हणजे पालन. आदेशानुष्ठान हा म्हणजे आदेशाचं अनुष्ठान किंवा आदेशाचं पालन. ह आणि सप्तमी त्याची म्हणजे आज्ञापालनात आदेशापालनात तत्परहा तत्पर होता अभवत झाला किंवा होता. हम्म. समजलं? हम्म. आता पुढचं होईल ते हो. हम्म. हो. आता ते चेंज करताय का पीपीटी मध्ये? थोडं चेंज करतो मी जस्ट म्हणजे तुला मी देईन ही पीपीटी थोडी सेव्ह करून. चालेल, कारण मग मी पण इकडे करते तर मी मर्ज करून टाकेन चेंजेस. ओके चालेल. हो. ठीक आहे. हं. नंतर आता पुढचं हा विचित्र रूपा भवन्ति खलु दैवगतयः. तर दैवगतयः दैवगती दैवस्य गती हा समास झाला. आणि गतया म्हणजे दैवगतीचं बहुवचन गतयः. हा गतीचं गती हा शब्द कसा चालेल? मतीसारखा. मतयः तसं गतयः म्हणजे दैवगतयः खलु विचित्र रूपा भवंती म्हणजे दैवाच्या गती विचित्र रूपा असतात. हम्म, हम्म. समजलं? म्हणजे खूप म्हणजे वेगवेगळ्या दिसणाऱ्या असतात. विचित्र म्हणजे वेगळ्या दिसणाऱ्या. परिवर्तनशीलम ही जगत इदम. हा परिवर्तनशीलम म्हणजे काय? शीलम म्हणजे वृत्ती. परिवर्तन वृत्तीचे सगळं जग हे परिवर्तन होणारे आहे. हा असं शील म्हणजे त्याची सवय किंवा त्याचं वळण हे परिवर्तनशील आहे असं. हम्म. क्षणम यत्र अभिषेक मंगल गीतानि श्रुतानि तत्र एव इदानीं वनवास वृत्तम जनैः श्रुतम किंवा श्रुतम जनैः. मग श्रुतानि हे काय आहे सांगा? विशेषण. हा वृत्ती आहे का? श्रुत म्हणजे काय? ऐकला. ऐकलं. श्रुतम ऐकले. श्रुतम म्हणजे काय? श्रुत म्हणजे ऐकलेले. त्याचे तीन धातू साधित आहे ना हे. श्रुतम म्हणजे नपुसकलिंगीसाठी, श्रुत हा म्हणजे पुल्लिंगीसाठी आणि श्रुता म्हणजे ऐकलेली. तर श्रुतमचं बहुवचन काय होईल? श्रुतानी. मंगल गीतमचं गीतानी म्हणून क्षणम यत्र अभिषेक मंगल गीतानी श्रुतानी. हा क्षणात जेथे अभिषेकाची मंगल गीत ऐकलेली होती ऐकत होते तर तत्र तिथेच तत्र एव आता इदानीं म्हणजे आता वनवास वृत्तम जनैः वनवास वृत्तम श्रुतम वनवासाचे वृत्त ऐकले हे एक वचन आहे. तर जनैः करता तृतीयेत गेला बरोबर. जनैः म्हणून बरोबर ना. आता जनमचं तृतीया बहुवचन आहे जनैः असं झालं. लोकांद्वारा
नाही का, म्हणजे लोकांकडून. जनहिच्या पुढे जे श्रुतम आलंय ते वृत्तम प्रमाणे चाललंय का? हो, हो. जनैही हा त्याचा कर्ता आहे, पण म्हणजे कर्म वृत्तम आहे. काय ऐकलं? वृत्त ऐकलं. कोणी ऐकलं? जन म्हणजे लोकांनी ऐकलं. पण म्हणून ते म्हणजे हे सकर्मक क्रियापद आहे, म्हणून ते तृतीयेत गेलं. म्हणजे कर्ता तृतीयेत गेला आणि कर्म प्रथमेत राहिलं. वनवास वृत्तम हे कर्म आहे, हे प्रथमेत राहिलं. त्यामुळे श्रुतम झालं. पण मग कर्ता जो जन हा होता तो जनैही असा तृतीया बहुवचनात गेला असं. आणि वरती ते श्रुतानी आहे ते गीतानीच आहे म्हणून ते श्रुतानी झालं. कर्मधारा बरोबर. धातू हा, साधितच आहेत ना, ते पण दोन्ही नपुसकलिंगी. धातू साधितच आहे. पण ते तिथं श्रुतमचं श्रुतानी झालं. हम्म. आणि इथं श्रुतमच राहिलं कारण ते एकवचन आहे. पण तिकडं कर्ता त्या वाक्यामध्ये कर्ता नाहीये, त्यामुळे किंवा जनैही हा कॉमन कर्ता आहे. पण एनिवे क्रियापद धातू साधित असल्यामुळे ते कर्त्यानुसार चालतच नाही, ते कर्मानुसार चालतं. आणि म्हणून गीतानी हे बहुवचन असल्यामुळे श्रुतानी झालं, नपुसकलिंगी बहुवचन. आणि श्रुतम हे वृत्तम श्रुतम ते श्रुतम राहिलं एकवचन असं. हे ना तुम्हाला धातू साधिताचं लगेच ओळखता आलं पाहिजे आता. हा, तम त हे जे असलं ना, नेहमी नेहमी टिपिकली धातू साधित असतं, हे लक्षात ठेवा. यस्य कृते अभिषेक मंडपम कृतम आसीत. म्हणजे यस्य ज्याच्या करिता, कृते म्हणजे करिता, आणि कृतेला नेहमी मी मागेच सांगितलेलं आहे, कृते म्हणजे करिता, आणि कृते या शब्दाला नेहमी षष्ठीची अपेक्षा असते. ज्याच्यासाठी, यस्य कृते ज्याच्यासाठी, अभिषेक मंडपम कृतम केलेला. कृतम परत हे धातू साधित झालं, कृतम. मंडपम हे नपुसकलिंगी असल्यामुळे हा, मंडपम कृतम आसीत. हा, मंडप केलेला होता, आसीत. हा, तस्य एव कृते त्याच्याच साठी, दंडकारण्य गमनम दंडकारण्यात जाणे, गमणे, प्रस्तुत झाले. प्रस्तुत, स्तुत म्हणजे काय? स्तुती करणे, नाही का, स्तुत. हा, पण प्रकर्षेण स्तुतम म्हणून प्रस्तुतम म्हणजे त्याला सांगण्यातच आलं, निश्चित झालं असं. म्हणून तिथं प्रस्तुत म्हणजे काय, जसं आपण म्हणतो ना की कोणीतरी प्रस्ताव, प्रस्ताव म्हणजे काय, निश्चित काहीतरी असतं त्याला प्रस्ताव म्हणतात. चर्चा नुसती असेल तर मतांतर होऊ शकतात. पण प्रस्ताव म्हणजे काहीतरी एक डेफिनेटिव्ह प्रपोजल जे असतं त्याला प्रस्ताव म्हणतात. बरोबर. तर प्रस्तुतम म्हणजे काय, निश्चित झालं. प्रस्ताव, प्रस्तुत हे सगळं स्तुत धातूपासूनच प्रस्तुत हे परत धातू साधित आहे. प्रस्तुतम. दंडकारण्य गमनम, गमनम म्हणजे जाणे, हे परत आता इथे बघा. हा, म्हणजे गमनम, गम धातूपासून गमन हा कृदंत बनलेला आहे, बरोबर. त्यामुळे ते नाम झालेलं आहे. पण ते नाम नपुसकलिंगात झालेलं आहे. दंडकारण्य गमनम हे नपुसकलिंगी शब्द झालेला आहे. आणि कुठे आता समारंभ दंडकारण्ये गमनम म्हणजे सप्तमी, हे आगमनम नको. हा, ओके, उन्नती. गमनम, दंडकारण्ये गमनम किंवा दंडकारण्यम गमनम असं. हे द्वितीय बहुवचन पण चालेल, द्वितीय एकवचन पण चालेल. दंडकारण्याला जाणे, आत नको म्हणूया आपण, दंडकारण्याला. हा, असं. म्हणजे द्वितीय समास आहे हा. द्वितीय तत्पुरुष समास, दंडकारण्यम गमनम. पण हे द्वितीय एक वचन असं लिहायचं गरजच नाही ऍक्च्युली. इथं द्वितीय तत्पुरुष समास असं म्हणता येईल, किंवा दंडकारण्यात म्हटलं तर मग हे सप्तमी. सप्तमी होईल असं. ऍक्च्युली तर दंडकारण्यातच म्हटलं पाहिजे, कारण हा, नुसतं दंडकार. तो हा म्हणजे असा तो असा गंमत म्हणून असा फिरायला नव्हता चालला, तिथे राहायलाच चालला होता. म्हणजे तेच निश्चित झालं होतं त्याचं. त्यामुळे हे सप्तमी तत्पुरुष समास झाला. हा, हा. आणि दंडकारण्यात, हा, जाणे.
आता तुमच्या लक्षात येईल की समास हा किती पॉवरफुल आहे. म्हणजे तुम्हाला त्यात विभक्ती लक्षात ठेवायची गरज नसते, पण त्या समासाची फोड करताना कुठली विभक्ती, दंडकारण्यात की दंडकारण्याला की दंडकारण्याचं गमन, म्हणजे साथीचे असेल तर षष्ठी तत्पुरुष वगैरे असं. सर, हं. समास म्हणजे ते दंडकारण्ये संधी विच्छेदच्या ऐवजी समास मध्ये टाकीन ते दंडकारण्ये गमनम ना, संधी हा विच्छेद पण चेंज. हा असं बरोबर. आणि ते हं. गमनम आहे म्हणून हे प्रस्तुतम धातू साधित झालं ना. बरोबर. हा म्हणजे नपुसकलिंगी झालं ते. हं. आता इथे ना कृतम वगैरे हे सगळं आहे ना, तर मला वाटतं तो कर्मणी धातू साधित असंच लिहित जा. हं. तर मला वाटतं इथे संधी होणारच नाही. हा समासच आहे. कुठला? दंडकारण्ये गमनम हा समासच आहे. दंडकारण्या गमनम ह्याच्यामध्ये संधी होतच नाही. ते संधी म्हणतच नाही कोणी पण. नाही म्हणाली ना उन्नती आता. मी म्हणाले ते संधी काढून मी समासाच्या ह्याच्यात टाकीन ते. हा असंच म्हणाले हा बरोबर. हा मग बरोबर हा आहे. हा म्हणजे कर्मणी धातू साधितच लिहित जा. हा म्हणजे मग हा. ओके सर. म्हणजे काय आपल्याला समजायला जिथे जिथे जे धातू साधित आहे ना, तिथे तुम्हाला पण नंतर रेफरन्स म्हणून धातू साधित लिहिलेलं बरं त्या अर्थाने. तो धातू साधित. हा पुढचं राम हा, मी जिथं डायरेक्ट जसं माझी वाक्याची म्हणजे वाचण्याची सवय आहे, बहुतेक वेळानं मी वाचताना म्हणजे राम असेल तर राम हा वगैरे वगैरे असं किंवा संधी तोडून वाचतो, म्हणजे अर्थ आपोआप उलगडत जातो. राम हा लक्ष्मणेन सीतया सह. बघा हा सह असल्यामुळे लक्ष्मणेन पण तृतीयत गेलंय आणि सीतया पण तृतीयत गेलेली आहे. मालया तसं सीतया आणि रामेण तसं लक्ष्मणेन देवेन तसं दोघंही तृतीयत गेलेले, कारण का सहला तृतीयची अपेक्षा असते म्हणून. राम हा लक्ष्मणेन सीतया, हे लक्ष्मण आणि सीतेबरोबर दंडकारण्यम जगाम. हं. आता दंडकारण्यम जगाम इथं मात्र त्यांनी द्वितीया घेतलेली. दंडकारण्यम दंडकारण्याला गेला. जगाम हा लिटकार आहे. इथे ना उन्नती मी चेंज के बदललंय, पण तू ना बऱ्याच ठिकाणी लंकार लिहिलं होतं. हा तर ते लिट पाहिजे. लंग लंग मध्ये ना बहुधा अगच्छत हा शब्द येतो. हा लंग आणि लिट दोन्ही भूतकाळच आहेत, पण लंग मध्ये अगच्छत अगच्छन वगैरे वगैरे येते आणि लीट मध्ये शुशोच जगाम वगैरे वगैरे येते असं. तर आता बघा त्यांनी छान लिहिलेलं आहे, राम लक्ष्मण आणि सीतेबरोबर दंडकारण्याला गेला. जगाम गेला. आणि राजाच यमपुरम जगाम. जगाम हे अद्यारूत आहे. राजा म्हणजे कोण? दशरथ राजा. राजा दशरथ. हा यमपुराला गेला म्हणजे यमाच्या नगरी यमलोकाला गेला. ते आपल्याला माहिती आहे ना की दशरथ अगदी शोकाकुल झाला, बेशुद्ध पडला आणि मग तो शुद्धीवर आलाच नाही. तिथेच तो गेलाच तस. पण ते पण रामाला माहिती. म्हणजे राम बोला. सर हे गेल्यानंतर ना, म्हणजे राम लक्ष्मण सीता तिथून गेल्यानंतर मग दशरथाचा मृत्यू होतो ना. हो पण म्हणजे ते पण एक म्हणजे नमूद करण्यासाठी आहे की राम म्हणजे वास्तविक त्याला माहिती होतं आपले वडील बेशुद्ध पडलेत आपल्याला सांगून. रादर त्यांनी सांगितलंच नाही तसं. मातेने त्याला, म्हणजे कैकेयी पण त्याची माताच होती ना, तर मातेने त्याला सांगितलं की तुझ्या वडिलांची अशी आज्ञा आहे की माझे असे वर होते आणि त्यांची अशी आज्ञा आहे की तू जा. त्यांनी परत त्याच्या तोंडाकडे नाही बघितलं दशरथाच्या कारण दशरथ तर बेशुद्ध होता. पण त्याचा आईवर विश्वास होता, सावत्र असली तरी. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आईने सांगितलं म्हणजे ती बापाची आज्ञा असणारच पित्याची. बरोबर. आणि मग तो बाहेरच पडला आणि मग त्यांनी ऐकलं नसेल का की आपले वडील बेशुद्ध पडलेत, मग आता त्यांना. पण नाही, त्यांनी राम असो लक्ष्मण असो सीता असो त्यांनी पाय मागे ओढले नाहीत स्वतःचे. ठीक आहे, आता जे होईल ते होईल. आपल्याला आज्ञा बापाने वडिलांनी दिलेली आहे ना, जायचं म्हणजे जायचं असं. मग तेव्हा जेव्हा राम गेला वनवासी तेव्हा ते बेशुद्ध होते आणि मग नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे.
ची कथा. ठीक आहे. जनाः रुरुदुः राजमहिष्यो विलेपुः मंत्रिणः उपतेपुः आणि वसिष्ठः च शुशोच. आता हे रुरुदुः विलेपुः उपतेपुः हे सगळे ना लिट बहुवचन, लिटकार प्रथम पुरुष बहुवचन. म्हणजे कारण जनाः राजमहिष्याः, हा महिष सॉरी महिष्याः, महिषीचं अनेक वचन म्हणजे नदीसारखं, नद्याः सारखं राजमहिष्याः विलेपुः. मंत्रिण अनेक मंत्री, मंत्री सगळे मंत्री उपतेपुः. तर उपतेपुः हे कसं आहे, म्हणजे उप हा उपसर्ग आहे, मूळ धातू आहे तप. तप म्हणजे तप्त झाणे आणि उपतेपुः म्हणजे काय, दुःखी झाले. म्हणजे तापल्याने मनुष्य दुःखी होतो ना, यातना होतात ना, भासतो ना तसं. म्हणून उपतेपुः म्हणजे दुःखी झाले, अत्यंत दुःखी झाले. राजमहिष्यो विलेपुः, तर ते विलेपुः हे सुद्धा लप, लप धातूचं वी. वी हा परत उपसर्ग आहे, म्हणजे विलाप केला किंवा शोक केला किंवा विलाप केला असं. तर लप म्हणजे ऍक्च्युअली बोलणे. हं. हम्म. पण वी, वी म्हणजे विरोधी लप म्हणजे काय, वाईट या अर्थाने, म्हणजे वाईट बोलणं किंवा दुःखी म्हणजे दुःखी पद्धतीने बोलणं, म्हणून विलाप, म्हणून ते विलाप. तर वी हे तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं राईट, प्रवेशमध्ये, की वी हा जो उपसर्ग आहे ना, याचे दोन अर्थ होतात आणि दोन्ही विरोधी आहेत, परस्पर विरोधी. एक आहे विशेषत्वाने, विशेषण, हा, आणि दुसरा आहे विरोधेन, म्हणजे विरोध म्हणजे वाईट या अर्थ. आणि मग तुम्हाला ते पण मी सांगितलं होतं ना, की सातव्या गीतेच्या 7व्या अध्यायात जे कर्म अकर्म आणि नाही, 7व्या नाही, 3ऱ्या अध्यायात कर्म अकर्म आणि विकर्म हे 3 सांगितलेले आहेत भगवान कृष्णांनी, की याचा अर्थ तू नीट समजून घे आणि त्याप्रमाणे कर्म, म्हणजे कर्म समजून घे. कारण 3रा अध्याय हा कर्मयोगाचा आहे ना. तर त्यात भगवान सांगतात की कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, हे सगळं तू नीट समजून घे आणि मग त्याप्रमाणे कर, वाग, असं ते सांगतात. तर मग आता विकर्म याचा अर्थ काही शास्त्रकारांनी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी विशेषतः, हा, विशेष कर्म या असा केलेला आहे. विशेष कर्म म्हणजे काय, की जे कर्म केल्याने, काय ऐकताय? हा ते म्यूट करा. हा, तर विशेष कर्म ज्ञानेश्वरांनी कसा अर्थ केलाय, की विशेष कर्म, की जे कर्म आपण परमेश्वर अर्पण समर्पण बुद्धीने केल्याने त्या कर्माची वासना राहत नाही, म्हणून ते विशेष कर्म या अर्थाने विकर्म धरलेलं आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या टीकेमध्ये विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म असा केलेला, की जे वासनामय आहे असं. त्यामुळे अगदी म्हणजे दोन्ही सारख्याच तोडीचे महापुरुष, पण त्यांनी त्याचा विकर्म या शब्दाचा अर्थ स्वतंत्र बुद्धीने पण वेगवेगळा केलेला आहे असं. म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी, की त्या गीतेवर एवढ्या टीका का आहेत, म्हणजे रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य, मध्वाचार्य आणि शंकराचार्य ऑफकोर्स, आणि ज्ञानेश्वरी पण त्यांचीच आहे, गीतारहस्य पण. पण प्रत्येकाने ना बरंच 90% जरी सारखं असलं ना, तरी 10% असे शब्दांचे अर्थ वेगळे काढलेले आहेत. आणि व्याकरणदृष्ट्या दोन्ही अर्थ चुकीचे नसतात, दोन्ही किंवा जास्ती, पण त्यामुळे अर्थ बदलतो असं. हम्म. तर एक शंका आहे की याच्यात त्या लोकांनी शब्दार्थ दिले नाहीत का, आता कसे दिलेले असतात तसे? म्हणजे आपण आता अर्थ काढतोय ना, याचा अर्थ त्यांनी दिलेले नाहीत. नाही नाही, दिलेले आहेत मला, तुम्ही पुस्तक बघा ना, काही काही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत, पण ते अच्छा. त्रोटक दिलेले आहेत. हा, आता हम्म कसं हम्म आहे, की तुम्ही कोविड मध्ये आहात, म्हणजे तुम्ही आता स्व अभ्यास, म्हणजे हे हो आता हो. तुम्ही
स्पून फिडिंग नाही त्या अर्थाने. न बरोबर. हा, हं. म्हणून ते तसे दिले अगदी. नाही आता हे तुम्ही जे आता हा हो, तुम्ही आता जे म्हणालात ना की प्रत्येक जण वेगळा वेगळा अर्थ काढतो. मग आता अच्छा. समजा हम्म. त्या त्या दृष्टीने मी म्हणते. नाही दिलेत नाही ना, नाही धड्याच्या खाली दिलेत अर्थ. नाही, पण ते आता जसं आहे, उन्नती हे तू कुठनं काढली शब्दार्थ आणि विभक्ती? ते मी माझे माझेच केले. पण मला नाही वाटत ती धड्याचं विचारते, ती तुम्ही जर धड्याचा नाही विचारत आहे, तुम्ही गीताईचा रेफरन्स दिलात ना, ओ तर गीता वगैरे, हा त्यात हा 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 हा, हा ओके. तशा याने मी विचारते नाही 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 नाही, की तर हो हो, शंकराचार्यांनी वेगळे. हा नाही नाही, तर मग आपल्या ज्ञानात भर शंकराचार्य. पडावी म्हणून. नाही, ऐका हा ऐका ऐका. हं, काय आहे, कृष्णाने गीता सांगितली, कृष्णाने गीतेची टीका हो नाही लिहिली. ओके. हा त्यांनी ते हो तुमच्यावर सोडलेलं आहे, गीतेचा अर्थ लावणं. ओके. पण ओके हो हो त्या अर्थाचं इंटरप्रिटेशन ज्याला म्हणतो ना, तर ती आता हम्म शंकराचार्यांचं, जसं मी म्हटलं तसं 90% इंटरप्रिटेशन सेम आहे, सारखंच आहे. हा, हम्म पण हो 10% या महापुरुषांमध्ये कारण त्यांनी स्वतंत्र बुद्धीने एकाची कॉपी दुसऱ्याने केली नाही. हा, हो आणि त्यांनी हो स्वतंत्र बुद्धीने त्याचा अर्थ लावला. आणि मग आपण जे हम्म म्हणतो ना, की जसं हम्म शंकराचार्य म्हणजे अद्वैतवाद, रामानुजाचार्य म्हणजे हम्म विशिष्ट अद्वैत, हा, मध्वाचार्य हम्म म्हणजे द्वैत, हम्म हम्म अजून कोण, निंबार्काचार्य म्हणजे पुष्टी मार्ग, म्हणजे त्यांचे हम्म मार्ग तयार झाले. गीतेच्या फक्त हम्म हम्म गीतेवरती एक टीका वेगळी केल्याने द्वैत, म्हणजे हम्म आता जसं मध्वाचार्यांनी पूर्ण मार्गाने केली ती टीका, हम्म रामानुजाचार्यांनी हम्म विशिष्टाद्वैताने केली. कारण म्हणजे हम्म. पूर्ण उपासना पद्धतीच बदललेली आहे. हो हो गीता एकच, बरोबर. पण फक्त हो ना. गीतेचे वेगवेगळ्या इंटरप्रिटेशननी पूर्ण उपासना हो आणि म्हणजे आपल्या अध्यात्म मार्गच बदललेला आहे. खरंय खरंय. आणि आणि इतकं की म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण विशेषतः दक्षिण भारतामध्ये, कर्नाटक हम्म आणि इकडे अगदी ते हम्म मध्वाचार्यांचे जे लोक आहेत, ते अगदी हम्म शंकराचार्यांशी म्हणजे हम्म. वाघयुद्ध तर म्हणजे कट्टर. वादविवाद तर झालेलेच आहेत, पण मारामारी पण हा झालेले आहेत त्याच्यातही अशा. हो 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 हा, म्हणजे हो आता मग तेच म्हणायचंय की म्हणजे हो, अर्थ असा ह्या शब्दाचा हाच अर्थ असं नाहीच ना, ते इंटरप्रिट आपणच करतोय ना. आपण म्हणजे हे महापुरुषांनी केलेलं आहे. आता जसं मी ते तर तुम्हाला तेच नेहमी तेच. सांगतो ना, की स्वामी म्हणजे प्रभुपाद आहेत ना, हरे राम हरे हम्म कृष्णाचे संस्थापक. हो ती जी हो गीता ॲज इज व्हेअर इज किंवा काय ते जशी आहे हो तशी, हो असे खूप त्यांनी स्वस्तात हम्म त्या पुस्तकं रेल्वे स्टेशन वगैरे मिळतात ना. पण पण हो त्याचा हो अर्थ जो आहे तो खूपच वेगळा आहे. म्हणजे रादर तो हम्म शंकराचार्यांचं त्यांनी क्रिटिसाइज पण केलंय शंकराचार्यांना, असं. पण तो हम्म अगदी हम्म म्हणजे हम्म खूप द्वैत भावाचा आहे तो असा अर्थ. हम्म कदाचित हम्म त्यांना हम्म. तो म्हणजे बरा वाटला असेल असं म्हणूया आपण. पण पूर्ण हो भक्ती हो मार्गासाठी द्वैत असं म्हटलं जातं की भक्ती ही द्वैतानीच होते, अद्वैताने भक्ती होत नाही. पण म्हणून त्यांनी मग द्वैत हम्म. मार्ग ठसवण्यासाठी तोच प्रचार केला. हम्म. म्हणजे अच्छा अच्छा त्यांनी, ओके. प्रभुपादांनी, निंबार्काचार्य आणि वल्लभाचार्य यांनी पण हम्म द्वैत मार्गाने टीका केली, पण त्याच्याही पुढे प्रभुपादा त्याच्याही हम्म पुढे गेले असं झालं. अच्छा. असं पण, हा, पण म्हणजे संस्कृतमध्ये म्हटलं तर हे काय त्याला म्हणता येईल, की तुम्ही म्हणाल की असं कसं, एकीकडे तुम्ही म्हणताय की संस्कृत भाषा ही अगदी परफेक्ट आहे, एकच अर्थ होतो, हे हम्म. व्यावहारिक लेवलला. पण जिथं हो हो शास्त्रार्थ होतो ना, हम्म. तिकडे मग ते बदलतं. लवचिक आहे ती. हा हा हा, आणि बरोबर. इवन जसं गीतेचं आहे तसंच ब्रह्मसूत्रावरती पण रामानुजाचार्यांची टीका थोडस वेगळं इंटरप्रिटेशन करते, मध्वाचार्यांची वेगळं हम्म. करते, शंकराचार्यांचं वेगळं करते असं. हम्म. ओके ओके हा, ओके ठीक आहे. ओके छान सांगितलं सर. हो. हा, तर इथं रुहुदुहू विलेपुहू उपतेपुहू याचं मी करेक्ट केलेलं आहे, सगळे लिटकार बहुवचनातले. आणि शुशोच हा शुच धातूपासून लिटकार आहे, पण हा एकवचनी आहे म्हणून शुशोच असं. हम्म, समजलं? नंतर पुढचं वाक्य बघूया. हा, अरे इथं झालंच. हम्म. तर अशा रीतीने कैकेयीची वरयाचना, आणि त्याचं हे कसं म्हणजे अगदी आपल्या डोळ्यासमोर अगदी तिथलं चित्र उभं केलंय त्याने, की कसा. पण हे मूळ वाल्मिकी रामायण नाहीये बरं.
हे गद्य कोणीतरी केलेलं आहे. वाल्मिकी रामायणातला हा एकच श्लोक आहे याच्यात जो राम रामं प्रव्राजयारण्ये वर्षाणि पंचदश हा जो श्लोक आहे ना, हा फक्त मूळ वाल्मिकी रामायणातला आहे. बाकी हे गद्य कोणीतरी म्हणजे लेखकाने वगैरे असं पद्यावरून गद्य केलेलं आहे. हम्म. आणि हा परवा आपण एक काहीतरी प्रतिज्ञातम हे काहीतरी मी तुम्ही सांगितलं होतं ना की प्रतिज्ञातम म्हणजे काय, नाही का? तर प्रतिज्ञातम हे सुद्धा कृदंत नाहीये. कोण उन्नती हे सुद्धा हा हा धातू साधितच आहे. हा ओके. कर्मणी धातू साधितच आहे. हा म्हणजे ज्ञाचं प्रति या उपसर्गातून प्रतिज्ञा म्हणजे आणि त्याचं तम तम म्हणजे प्रतिज्ञातम म्हणजे प्रतिज्ञा केलेल्या असं. वरद्वयम असल्यामुळे वरद्वयम ते वरद्वयम हे नपुंसकलिंगी असल्यामुळे प्रतिज्ञातम असं झालं. तर ते कर्मणी धातू साधित आहे. हा आणि नंतर मी याचयान चकार हे माझं एकदम कन्फ्युजन झालं होतं त्या तू लिहिल्यामुळे. पण ते याचया अंचकार असं नकोच आहे ते याचयान चकार असं पाहिजे. हा एकच शब्द आहे. हा तो दोन नाही आहेत ते म्हणजे. आणि हे परत हे लिटकारच आहे. याचयान चकार तो एकच शब्द आहे. म्हणजे तो टेक्निकली यावर अनुस्वार पाहिजे आणि चकार पाहिजे का? हा म्हणजे इथं हा यांचकार म्हणजे असं. हा ते अनुस्वाराचा य होतो ना म्हणून यांचकार असं. कारण त्याचा उच्चार अनुस्वाराचा च छ ज झ य समोर च असल्यामुळे य होतो ना. यांचकार असं म्हणून म्हणून ते असं म्हणजे य याचना केलेलं. करणारा हा नाही नाही प्रति याचना केली. याचना केली. अच्छा अच्छा. हा मागितली याचना केली उलटी किंवा मागितली. दोन वर मी ऐक दोन वर तिथे कंसात काय म्हणजे काय लिहिलंय ते काय का बरं लिहिलंय वरद्वयमचं. ते हे क्वेश्चन उन्नती विचारतो. काय तू काय काय उन्नतीला काहीतरी डाऊट असेल म्हणून त्यांनी असं लिहिलेलं आहे. काय काय तर दोन म्हणून वर. विचारते ते काय आहे म्हणून तिथे ते आपण कर्म कंसात. करता ह्याच्यासाठी ते करतो ना, तसं आहे ते. म्हणजे काय केली, काय काय याचना केली, दोन वरांची याचना केली, किती केली, अच्छा दोन ते हा कशाने केली, ओके. असं हा पण ठीक आहे, ते हा काढून टाकले. नंतर मला वाटलं ते काही गरज नाही आपल्याला काढून टाकू, कारण ते हा. एवढं वाक्य आहे ना त्याच्यात, ते करता कर्म क्रियापद मध्ये कन्फ्युज झाले. हे असं आपण म्हणतो नाही ना नाही मला कोण फक्त म्हणजे का ते कोण त्याचा अर्थ काय मला हा एकदा विचारायचा होता. नाही नाही बरोबर तिने ते कोण काय वगैरे आपण जसं करतो ना किती द्वितीयेन कशाने हा हा कशाने हा असं म्हणून तिने ते तिला समजण्यासाठी तिला अं, समजण्यासाठी केले फक्त मी मलाही ते काय आहे म्हणून मला वाटलं जरा हा ते विचारावं. ओके ओके काही प्रॉब्लेम. मागितली. ठीक आहे. तर अशा रीतीने हा आपला पाठ आज पूर्ण झालाय. तुम्ही पण वाचा म्हणजे सोपी सोपी वाक्य आहेत पण त्याच्यातनं संस्कृतचे जे बारकावे आहेत ना ते चांगले तुम्हाला समजायला मिळतील. आणि तसा कठीण नाहीये पाठ, सोपा आहे. पण सगळे धातू साधित लिंग लट सॉरी लिटकार लंकार वगैरे वगैरे सगळे एकवचन बहुवचन धातू साधीचं बहुवचन वगैरे वगैरे असं सगळं म्हणजे आता तुम्हाला कसरती ज्याचं म्हणतो भाषा कशी म्हणजे निरनिराळी रूपं घेते पुढे पुढे ते तुम्हाला आता इथं शिकायला मिळेल, नाही का? असं. त्या तर इथे पण अंचकार नको ना सर अन्वयाच्या खाली अन्वय जे आहे वाक्य बघा मराठीत तुम्ही केलेला हा हा तिथे तिथे पण शेवटचा शब्द. हा हा बरोबर पुन्हा कन्फ्युजन नको. असंच पाहिजे. काय लंकावाला चॅप्टर घेणार आहे का तुम्ही? आता पुढे म्हणजे परवा, पण परवा आपण सुट्टी ठेवूया, होळी आहे ना संध्याकाळी रात्री गुरुवारी. तर मला त्या लंकावाल्या चॅप्टरचे ना पॉइंटर्स लागतील. मला काहीच मिळत नाही, मला फक्त इंग्लिश मिळालं आणि मराठीचं मिनिंगच नाही मिळत आहे मला त्याचे नाही ठीक आहे इंटरनेट. ठीक आहे मी मी करून घेईन तो चॅप्टर. तुझ्याकडे जेवढे आहे तेवढं दे,
मी मग ते हे करेल तसं. मला इंग्लिश मिळालंय आणि शब्दार्थ इंग्लिश कन्व्हर्जन मिळालंय, पण मराठी मिळत नाहीये त्याचं. मी देते. नाही नाही, ते जाऊ दे. जेवढं आहे तेवढं दे, मग आपण करू मराठीत. ते प्रश्न नाही. ठीक. हा, चालेल. तर ठीक आहे, मग आता आपण डायरेक्ट आता शनिवारी भेटूया मला वाटतं. हा, हे मी तुला उन्नती पाठवतो, याचं मग तू थोड्या त्या दुरुस्त्या वगैरे करून हा करून घे. आणि दुसरं मला एक काय वाटतं, तू जेव्हा हे सगळं लिहितेस ना, तर जसं वसतू, वसती, वसतू, राहो, हा, हे विधी लिंग नको लिहू. सॉरी, विधी लिंग असं करायचं फक्त. हा, लिंग असं. हा, तर तू करताना ना त्याचा मूळ धातू लिहित जा. हा, जसं वस विधिलिंग असं. हा हा, त्यामुळे तो ओके, सगळे मूळ धातू काय. हा, म्हणजे तुम्हालाच ते उपयोगी पडेल नंतर, की मूळ धातू काय. ठीक आहे, विधिलिंग कळलं, पण कशाचं विधिलिंग रूप असं, नाही का. ओके सर. ठीक आहे, मी तुला हे आणि हा बोल. भवतूच्या इथे पण हवंय ते विधी लिंक उन्नत करायला नीट. उन्नती, तू आपण सगळ्यांनी क्रियापदाचं केलेलं दाखवणार होतीस ना सरांना? घेतलंस का चेक करून? ते मला नाही, असं वाटतं सर, एक वेगळा लेक्चर घेऊ ना आपण त्याच्यावर. मग आपण शनिवारी तेच घेऊया का. म्हणजे तुमचं आमचं चालेल ना. केलेलं तुम्ही जे असेल, तर मग त्याचं मग ते फार डिले पण नको व्हायला, नाही का. आमचे चालेल ते ना. चॅप्टर पर्यंत झालेले आहेत, 10 चॅप्टर पर्यंत. हा, एक काम करूया, मग मी उद्या किंवा परवा तुझ्याशी बोलतो सकाळी, आणि मग ते कॅचअप करेन मी काय ते. आणि मग आपण एक तर बहुतेक करून मग ते घेऊ शनिवारी पाठलं तर, त्याचं काही तुम्हाला डिस्कशन हवं असेल तर. ओके सर, सर ते मला एक शब्द सांगा, आदाय म्हणजे घेऊन की आणून? दाय म्हणजे देणे, आदाय म्हणजे घेणे. आदान मग प्रदान घेऊन म्हणतो होईल ना ना? आपण. घेऊन, नाही हा, नाही. हा, आदाय म्हणजे घेऊन. घेऊन, घेऊन, बरोबर. घेऊन होईल ना. हा, कारण आम्ही हा, आणून लिहिलंय म्हणून तुम्हाला विचारलं. नाही, आणून त्या नाही, आनय. घेऊनच सांगितलं आपण. घेऊनच लिहिलेलं आहे ना पण. हा, नाही घेऊन नाही, पाहिजे. आदायाचं नीट तू आणून लिहिलेलं आहे पण. नाही, पण बोलताना तर घेऊनच सांगितलं होतं, लिहिलेलं नाही बघितलं मी, पण पाहिजे घेऊनच माहिती आहे पण आता मी आणून बऱ्याचदा. लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. बरं हो. सर, हे भवतूचं ते असो की हो पाहिजे तिथे, भरत राजा हो ना, ते भवतू आहे ते बहुत बघा. हा, हो. हा, ते म्हणजे हो असं. पाहिजे तिथे, हो ऑब्लिक हा, भव ऑब्लिक म्हणजे मध्ये हो. तरी. हा, बरोबर. कारण हो तिने हो. ते म्हणजे माग म्हणाली ना ती, की भरत राजा हो नाही नाही, आणि पण राम भूभवती आहे, वनवासाला. होणंच होतं. असो नाही हा. हम्म. हा, तेच त्यामुळे भव. तेच ना, तिथे हो आधी गरजेचं आहे म्हणजे. हा, हो, बरोबर. ठीक आहे, मी उन्नती पाठवतो तुला पॉवर पॉईंट, आणि मग किंवा मग त्याच्यावरतीच टाकू का, आपल्या फोल्डरमध्ये टाकतो, नाही तर मग तू ते बघून घे तसं. हा, होईल. चालेल ना, की तू केलेलं आहे आता त्याच्यावरती ते डायरेक्ट ऑनलाईन. ना शनिवारी. मला हो, पाठवून द्या, मी चेंजेस तुला करून पाठवतो मग मग. हा, करेक्ट ते वर बरोबर. त्यावर करेक्ट टाकतो. करेक्ट. हा, तुला मी व्हॉट्सअप करतो. चालेल. हा, चालेल. जय गुरु. थांबूया इथे ना. जय जय गुरु. गुरु. हा, जय जय गुरु. जय जय गुरु. गुरु. शनिवारी. शनिवारी हो.